इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. 14 एप्रिल अर्थात विश्वरत्न महामानव संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनाचे औचित्य साधत अनेक वर्षांच्या आयोजनाच्या माध्यमातून यावर्षी देखील अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया गृहसंकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुदेश जाधव तसेच कार्यकारिणी पदाधिकारी अजित तायडे, सूत्रसंचालिका स्मिता मोरे तथा डॉक्टर सुजाता गायकवाड अशा व इतर अनेक कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून दिनांक 13 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 अशा द्विदिवसीय आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन मोहन सबर्बिया गृहसंकुल येथे करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित सदर आंबेडकर जयंती महोत्सवाला अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील, ज्येष्ठ कामगार नेते तथा आंबेडकरवादी श्यामदादा गायकवाड, नगरसेवक कबीर गायकवाड, चरण रसाळ तसेच प्रमुख व्याख्याते विजय हनुमंते तथा माजी प्राध्यापिका ॲडव्होकेट सुवर्ण कुलकर्णी अशा इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली. उपस्थित अनेक वक्त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी इतिहास तसेच बहुजनवादी समाजासाठी करण्यात आलेल्या अफाट कार्याचे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला दिलेल्या संविधानाच्या अधिकार तसेच कर्तव्याबाबत विशेष प्रबोधन केले. उपस्थित सर्वच निमंत्रित मान्यवरांचा मोहन सबर्बिया गृहसंकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुदेश गायकवाड तथा इतर कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास, कथा, कविता, नृत्य तथा भाषणाच्या माध्यमातून प्रस्तुत करणाऱ्या अनेक चिमुकल्यांचा नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देत करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत स्मिता मोरे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. तसेच सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश शुभ अशा बुद्धवंदनेने संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुलांचा शिवाजी महाराजांचा Adesh sir to felicitate madam Mrs. Karanjole madam. या सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. मगाशी सरांनी जे आपल्या वक्ती बोलवले बघी खूप सुंदर बाबासाहेबांबद्दल सांगितलं आणि त्याच्यामुळे आणि याच्या आधी पण तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच बाबासाहेबांबद्दल माहिती आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. पण त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मी दोनच गोष्टी सांगणार आहे आज. आपण जशी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो पूर्ण देशभरात साजरी होते, त्याचबरोबर पूर्ण जगभरात सुद्धा साजरी केली जाते. परंतु जगभरामध्ये आजचा दिवस 14 एप्रिल हा दिवस वर्ल्ड नॉलेज डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे बाबासाहेबांच्या साठी म्हणजे त्यांच्या निमित्ताने हा जयंती निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो आणि ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की बाबासाहेबांचे विचार आणि म्हणजे आपण जर बघितले तर त्यांच्या विचारांमध्ये हेच मला तरी असं जाणवतं की जाती धर्म जाती भेद नष्ट करण्यासाठी त्यांचा लढा होता. त्याच्यामुळे माणूस हीच जात आणि माणूस की हाच धर्म हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा म्हणजे समानता एकता आपली ठेवली पाहिजे. समानतेने सगळ्या असेल जाती धर्म म्हणजे त्याच्यामध्ये आपण समानता घेतली पाहिजे आणि हा त्यांचे विचार घेऊनच आम्ही पण काम करत आहोत. तुम्हाला सर्वांना इथे
तुम्ही आज मला बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि लहान चिमुकलीचा जो परफॉर्मन्स होता ठीक आहे, खूप खूप छान वेळा परफॉर्म केलं आणि थँक्यू सो मच. तुझ्यासाठी मी थांबले हा तिकडचा प्रोग्राम. थँक्यू सो मच सर. आणि परत एकदा जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मॅडम आपण काय करूया, आपण नेहमी संपर्कात आहोत आणि आपल्याला ज्या पद्धतीचं प्रबोधन आपण केलेलं आहे त्यासाठी समूहाकडे एक निबंध असं वेळ पाहिजे आणि तुम्हाला भरपूर वेळ देता आला पाहिजे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की या देशामध्ये बाबासाहेबांनी ज्या धम्माचं पुनरुज्जीवन केलं तो धम्म या देशामध्ये पुन्हा जगाला दिशा देण्यासाठी निश्चितपणे बहरला जाणार. इथे सगळे बसलेली परिचयाची मंडळी दरवर्षी मी येतो. मला कौतुक तुम्हा मंडळींचं एवढं आहे, त्यामुळे इथे पाय आपले नैसर्गिकरित्या आपसूक असे वळतात. कारण कसं आहे की तुम्ही सर्वची मंडळी इथे बसलेली आहात ती आंबेडकरी समाजामधला एक नवा असा मध्यमवर्ग आहे. आपल्या मध्यमवर्गांच्या मध्ये वाचवले काका जातील जीवनदार काय झालं ते पोषण करणाऱ्यांना. पण मला आज जयंतीनिमित्त एक खास विशेष वक्तव्य करायचं असं वाटतं का माझ्या घराला आपल्या समाजाने भरपूर काही दिले. म्हणजे आज आम्ही जे काही आहोत ते आपल्या समाजामुळे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर दिलाच आहे. पण आज आम्ही जे आमदार होण्याची जी इच्छा बाळगू शकतो किंवा 3-4 वेळेस जे नगरसेवक झालं हे फक्त आणि फक्त आपल्या समाजामुळे आणि तुमच्या सर्वांना. मला अजूनही आठवतो की ह्या प्रभागाचं ज्या वेळेला इलेक्शन लागले आणि आम्ही सगळ्यांकडे फिरत होतो, वाचवडे काका त्यांची सगळ्यांची ग्रुप सूर्यवंशी काका असतील किंवा तायडे साहेब असतील वगैरे सगळ्यांनी आम्हाला बोलवला आणि अनकंडिशनल सपोर्ट तुमच्याकडनं आम्हाला मिळाले. तर त्याच्यामुळे मी तुमचं काय बोलले आणि खूप खूप धन्यवाद तुमचा. आज बाबासाहेबांची 135वी जयंती आपण साजरी करतो. बाबासाहेबांच्या विचारांची जयंती आपण साजरी करत असतो. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे की आत्ताची जी देशभराची जी परिस्थिती ही एकदम भयानक आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्रित राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय झालेलं आहे का हिंदू मुसलमान तर ते करतातच आहे. हिंदू मुसलमानांच्या नंतरची अजेंडा राहील तो टार्गेट आपणच राहणार. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण बोलतो तर दुसरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण इथे सर्व थाटामाटाने जल्लोषात साजरी करतोय. ज्या बाबासाहेबांना शाळेतून हाकलून दिलं होतं त्यांनी जिद्द पकडून मेहनत करून ते ज्ञानाचा महासागर बनले. ज्यांनी बाबासाहेबांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला त्याच बाबासाहेबांनी सर्वांना एक आदर्श म्हणून आपल्या भारतामध्ये ते ठरलेले आहे. त्यांनी हजारो पुस्तकं वाचली, कित्येक त्यांना पुरस्कार मिळाले आणि
आपल्या चळवळीतून आपल्याला त्यांनी जो ज्ञान प्राप्त केला त्या ज्ञानातून आपल्या सगळ्या दलित बांधवांना कसं हा त्रास होणार नाही यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले, त्याच्यात यशस्वी झाले. बऱ्याच लोकांनी आपलं राजकीय करिअर केलं, परंतु जेवढे बुद्ध आणि बाबासाहेब लोकांना कळले पाहिजे तेवढे आज मी जरा बोलणी बोलतो. हे राजकारणी बाबासाहेबांचे उपकार घेऊन आम्ही त्यांच्या हातपुरे करतो. दे आर नॉट गिव्हिंग एनी सिंगल मनी टू सोसायटी. बाबासाहेबांचे विचार महत्वाचे आहे. आज मॅडम मी जरा वेगळा मुद्दा मांडतोय की माझा जो अभ्यास आहे तो सर्व सामाजिक आणि युगपुरुषांच्या विचारावरती आहे. आपण जसं म्हटला की मी बौद्ध धर्म शिकायला गर्वाने सांगितलं आणि गर्व आहेच त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी 35ला घोषणा केली होती आणि धर्मांतर कधी केलं 56ला. हा जो मधला काळ जो आहे लोकांना परिपक्व करण्याकरता तो काळ होता. हिंदू महासभेचे लोक टीकात्मक करत होते की तुम्ही धर्मांतर का करणार, कशा करता. बाबासाहेब म्हणले योग्य वेळ आली की मी तुम्हाला सांगतो. म्हणून 54ला 22 फेब्रुवारी 54ला बाबासाहेबांची पुण्याच्या शनिवारवाड्या मैदानामध्ये सभा होती आणि त्या ठिकाणी देखील पत्रकारांना बाबासाहेबांना दिवसलं. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता आपले असीम सहकार्य देणाऱ्या अनेक कार्यकारिणी सदस्यांचा तसेच प्रामुख्याने मोहन सबर्बिया गृहसंकुलांतर्गत वास्तव्यास येणाऱ्या नवीन सभासदांचा देखील मोहन सबर्बिया गृहसंकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास कथाकथन, कविता, नृत्य तथा भाषणाच्या माध्यमातून प्रस्तुत करणाऱ्या अनेक चिमुकल्यांचा देखील मेडल अर्पण करीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रामुख्याने गतवर्षी यूट्यूबच्या माध्यमातून सदर संपूर्ण सोहळा पाहून प्रेरित झालेल्या महाड येथील लक्ष्मण साळवी यांचा देखील डॉक्टर राहुल सुतार तसेच अध्यक्ष सुदेश जाधव यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा मोहन सबर्बिया गृहसंकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुदेश जाधव यांनी सर्वांना विश्वरत्न महामानव संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार प्रेरणा आत्मसात करीत समाजकार्य करण्याबाबतचे आवाहन केले. तसेच आगामी काळात देखील असे इतर अनेक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस अध्यक्ष सुदेश जाधव यांनी व्यक्त केला. तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या कला सादर केल्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज.
वरती तर थोडं वरती हां बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक संदेश कार्यक्रमातून होतो 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस मागासारखं जगा आणि शिका संघटन व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या मुलासोबत मी आयुष्यभर वाटचाल थँक्यू. शिक्षित बनो, संगठित बनो और स्वस्थ पण करा. सर सर्वप्रथम आम्ही ही जी जयंती साजरी करतो हा जयंती आज अंबरनाथमध्ये सुशिक्षित वर्ग साजरी करतो असा लोकांना मेसेज जातो. ही 135वी जयंती साजरी करताना अतिशय आनंद आणि एवढा उत्साह लोकांच्या मनामध्ये सकाळी अगदी रात्री 12 वाजता फटाके वाजल्यापासून सकाळी सुरुवात 7 वाजल्यापासून प्रत्येक फेसमध्ये बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. त्याच्या अगोदर आम्ही 12 एप्रिल रोजी मेडिकल कॅम्प या इथे रहिवाशांसाठी आयोजित केला होता. त्या मेडिकल कॅम्पला जवळजवळ 205 लोकांचा सहभाग उपस्थित झालेला होता. तर अशा पद्धतीने लोकांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. असं नाही की फक्त बाबासाहेबांचे झालेले आहे, इतर समाजाचे लोकंसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जोडलेले आहेत. मी माझ्या पूर्ण ह्या टीमला धन्यवाद देतो की त्यांनीसुद्धा खूप मेहनत घातली. 1 महिनाभरापासून त्यांचीसुद्धा खूप मेहनत आहे. वेळोवेळी मार्गदर्शन आहे. आमचे सिनियर मेंबर आहेत त्यांचेसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि त्याच्यामुळेच हा एक कार्यक्रम चांगल्या नावावर उपाय आला आहे. सर्व माझ्या टीमचं सगळ्या टीमला माझ्या बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आम्ही यापुढेही एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणात अजूनही काही सामाजिक काम करता येईल या दृष्टिकोनाने सगळं प्रयत्न करून पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मोहन सबर्बियातल्या सर्व नागरिकांच्या वतीने तुम्हा सर्वांना 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आणि मोहन सबर्बियामध्ये जे गेली 2 दिवस झाले जयंती साजरी होत आहे. जसं आता आमचे मोहन सबर्बियाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलंच की आम्ही कशा प्रकारे जयंती साजरी केलेली आहे आणि ह्यामध्ये जो महिलांचा वाटा आहे हा प्रामुख्याने मोठा आहे, आघाडीचा आहे. कारण खरंच आम्ही महिलांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आम्ही महिलांनी बाहेर आलंच पाहिजे आहे. कारण भारतामध्ये स्त्रियांचे पहिले खरे उद्धारक भगवान बुद्ध होते, त्यानंतर परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आम्हाला कायद्याने ॲक्च्युली मुहर लावली आहे आमच्या स्वातंत्र्यावर की जे आरक्षण म्हणण्याऐवजी आम्हाला संविधानमध्ये आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिला फक्त मोहन सबर्बियाच्याच नाही तर पूर्ण देशातल्या ज्या इतर समाजाच्या इतर धार्मिक महिला ज्या आहेत त्यांनीसुद्धा ह्या जयंतीनिमित्त बाहेर तर आलंच पाहिजे. फक्त जयंतीनिमित्त नाही, प्रत्येक दिवसामध्ये आम्ही महिला जे स्वातंत्र्य झालेलं आहोत रोजमर्या जीवनामध्ये ते फक्त आणि फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. त्यामुळे आम्हा सर्व महिलांकडून बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भीम, जय भीम. On account of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, we had conducted a small drawing competition and we are very happy to say that the participation was very nice and they were all inspiring for all of us because their way of drawing the portrait of Dr. Babasaheb Ambedkar was really, really wonderful. And looking forward to this, we also have planned to
competition only, but due to some reasons we could not conduct. But hopefully for the next year, we are going to conduct few more competitions wherein there will be participation from our young generation, that is our